कृष्णा कोंडके उर्फ दादा कोंडके हे मराठी अभिनेते व चित्रपट निर्माते होते. त्यांनी मराठी वगनाट्यातून व चित्रपटातून अभिनय केला. द्विअर्थी विनोदी ढंगातील संवाद फेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाला. अभिनयासोबत त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेत तसेच हिंदी आणि गुजराती भाषेतील चित्रपटाची निर्मिती देखील केली. वर्तमानपत्रे व फिल्मी मासिकातील प्रकाशित बातम्यानुसार जुबली स्टार दादा कोंडके यांच्या मृत्यूविषयी गूढ आहे तसेच आहे. 14 मार्च 1998 रोजी पहाटे 3:30 वाजता दादर, मुंबई येथील रामा निवास या निवासस्थानी दादा कोंडके यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने शुश्रूषा नर्सिंग होममध्ये नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे डॉक्टर आणि मित्र डॉक्टर अनिल वाकणकर यांनी आदल्या दिवशी दादांची नियमित तपासणी केली होती. ते अभिनेत्री उषा चव्हाण यांच्यासोबत जरा धीर धरा सिनेमात काम करत होते. त्यांच्या मृत्यूच्या काही महिन्यानंतर समोर आले की शुश्रूषा येथील डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तेव्हा अचानकपणे दादा कोंडके यांना त्यांच्या घरी आणण्यात आले होते. त्यामुळे दादा कोंडके यांच्या मृत्यूविषयी रहस्य गुपितच राहिले.